आज एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। ही व्हिडिओ आणि ही न्यूज लगातार 2-3 दिवस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मला खूप वाईट वाटलं म्हणून मी या गोष्टीचा निषेध करते। आणि ही गोष्ट काय, पहिले तुम्ही ही व्हिडिओ पाहून घ्या। तर बघितलं ना मित्रांनो, एक एक अश्रू, या मुक्या जनावरांचा एक एक अश्रू सांगतो यांना किती वेदना होत आहेत। माझ्या जेवढे पण सोशल मीडियाचे फ्रेंड आहेत, ज्यांचे फॉलोअर्स आहेत, त्यांना हेच सांगायचं आहे का तुम्ही रील काढून फेमस होत आहेत, त्यावेळी तुम्ही ही एक रील काढा या मुक्या जनावरांसाठी। कारण जर तुम्ही विचार करा आपल्या माणसांवरती जर सरकारचा असा हल्ला आला घर तोडण्यासाठी, तर आपण आंदोलन करतो, उपोषण करतो, मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतो, जेणेकरून आपल्या या सगळ्या आपण वाचू। पण आज ही मुकी जनावर कोणाजवळ जाणार, ही कुठलं उपोषण करणार, ही सरकारला कशी सांगणार, ही सरकारला आपल्या माध्यमातूनच आपल्याला सांगायचं आहे। आज प्रत्येक माझ्या सगळ्या मित्रांनी ज्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांनी जर यांच्यासाठी एक छोटीशी जर रील काढली ना, तर ही सोशल मीडियाची पॉवर सरकारपर्यंत पोहोचेल। हैदराबादमध्ये जो प्रकार झालाय, आयटी पार्क बांधण्यासाठी आज गव्हर्नमेंट आज 35 बुलडोजर रात्रीच्या वेळेस या मुक्या जनावरांच्या अंगावरती घेऊन गेला। त्यांना माहिती पण नाही घर सोडल्यानंतर आपण कुठे जायचंय, रस्त्यावरती पडलेत, काही जण मेलेत। अतिशय वेदनादायक ही घटना आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली सोशल मीडियाची पॉवर दाखवा सरकारला। प्रत्येक जणांनी एक रील काढा या मुक्या जनावरांसाठी, यांचा आशीर्वादच आपल्याला पुढे नेऊ शकतो। यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपणच पुढे आलो पाहिजे।